पाहतो या ठिकाणी पंतप्रधान मोदी बोटीने इथे सगळ्या महाकुंभचा आढावा घेताना दिसतात। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या सोबत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज या ठिकाणी सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याचा हा दौरा करत आहेत। खरं तर महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगा नदीची पूजा करणार आहेत आणि मोदी प्रयागराजमध्ये साधारणतः 2 तास असणार असल्याची माहिती आहे। मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची ही जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मंत्री देखील या ठिकाणी महाकुंभला येणार असल्याची माहिती आहे आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध सुरक्षा एजन्सीज सुद्धा कुंभमेळ्यामध्ये पोहोचल्याचं कळतंय। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काय सांगाल, आज खरं तर त्यांचं नियोजन कसं असणार आहे? सध्या किती वेळ साधारण मोदी इथे असणार आहेत? आपण पाहू शकतोय सध्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज या ठिकाणी लाखो भाविक दररोज हजेरी लावतात। त्रिवेणी संगमावर या ठिकाणी ते स्नान करतात आणि आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी महाकुंभ इथे आलेले आहेत। काहीच क्षणामध्ये ते त्रिवेणी संगमावर पोहोचतील आणि तिथे शाही स्नान करणार आहेत। त्यानंतर ते गंगा नदीची पूजा सुद्धा करणार आहेत। दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी खास अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमास्थळी एजन्सीजने मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आहे। गंगा घाटाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या या पार्श्वभूमीवर। दरम्यान शहरापासून ते कुंभनगरीतील संशयितांचीही चौकशी केली जाते। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काय सांगाल? आपण पाहतोय सध्या मोदी आढावा घेतात। दरम्यान आजचा त्यांचा हा महाकुंभाचा दौरा नेमका कसा असेल, विस्तृत सांगा। पंतप्रधान मोदी हे प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यानंतर विशेष बोटीमधून ते शाही स्नान करण्यासाठी निघालेले आहेत। मात्र त्यापूर्वी योगी आदित्यनाथ जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून सगळी माहिती जाते, कशा पद्धतीने सगळी व्यवस्था केलेली होती। कदाचित चर्चेमध्ये दुर्घटना कशी घडली याची देखील चर्चा होऊ शकते असं म्हणता येईल। पण कोट्यवधी भाविक जे आहेत ते देशभरातून आणि देशाच्या बाहेरून प्रयागराजमध्ये स्नानासाठी दाखल झालेले होते। त्यामुळं कशाची सोय पहिल्यांदाच गेले मोदी म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवस झाले प्रयागराजचा महाकुंभ सुरू होऊन। मात्र आता आज अधिवेशनाला देखील सुट्टी आहे आणि त्याच निमित्तानं मोदी हे प्रयागराजमध्ये दाखल झाल्यात। एकंदरीत जर ही सगळी माहिती घेतली जाते त्यानंतर विशेष स्नानासाठी त्यांची जी जागा ठरवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ते जातील आणि पाण्यामध्ये डुबकी मारून विशेष असं स्नान करतील आणि त्यानंतर शाही स्नान करतील आणि त्यानंतर पण पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील पंतप्रधान मोदी। आता आपण पाहतो की हात करून म्हणजे सगळं जी व्यवस्था आहे किंवा सगळी जी माहिती आहे ती योगी आदित्यनाथ यांच्याकडून दिली जाते। महत्वाचं म्हणजे नदीपात्रामध्ये त्यांच्या बोटी व्यतिरिक्त इतर सुरक्षा व्यवस्था जी आहे त्यांच्या 2 बोटी, बाकी सर्वसामान्य जे भाविक आहेत त्यांना काठावरच सध्या थांबवून ठेवण्यात आलेला आहे। सध्या कुठलंही शाही स्नान सुरू नाही कुठल्याच आखाड्यामार्फत। ज्यावेळेला मोदींचं शाही स्नान पूर्ण होईल त्यानंतर इतर आखाड्यांचं जे शाही स्नान आहे ते पुन्हा एकदा सुरू होईल। अगदीच, नक्कीच संदीप, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।